रामकृष्ण
संसार बंधन तोडावे
परम पुंडलिकाय दातुमुनिन्दे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय। बघायला आला असाल किंवा कसं काही जमते हे असं काही शंका असेल किंवा
डॅश डॅश भारत कीर्तन करणार आहेत असं म्हणून काय डोक्यात असेल तर ते पहिल्यांदा काढून टाका. कारण इथं देवाची सत्ता असेल तर पार होते ना, आम्ही तुम्ही काय म्हणायचं. त्यामुळं कीर्तन ऐकत असताना हे शब्द ज्ञानोबरायांचेच आहेत असा निश्चय करून ऐका, तरच ते सुफळ होईल. विठ्ठल तर आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग येत असताना विचार मंथन चालू असं होतं की कोणता निवडावा. एक डोक्यात होतं हा एक निवडावा, पण काय माहिती माऊलींची इच्छा. आणि माऊलींची इच्छा म्हणजे इच्छा. राजकुमारीचा राजकुमार करतील इच्छा. इच्छा आहे ती. वाटलं राजकुमारीचा राजकुमार करावा, माहिती ना, शितोळे सरकार ज्यांचा अश्व आता माऊलींच्या रिंगणासाठी आपण जास्त अश्व असे शितोळे सरकार, ते पहिले जे सरकार जे होते ते पहिले राजकुमार आहेत, नंतर त्यांना राजकुमार केलं. म्हणजे इच्छा. मग माऊलींची इच्छा. मग बारकाईनं डोक्यात एक गोष्ट अशी आली, का हा अभंग सुचला तेव्हा किती जरी आपण म्हणलं एका जागी गोल ठेवा, कीर्तन संपल्याशिवाय कुणी खायचं नाही. आता खायचं असला तर हळूहळू खावं. कीर्तनात व्यक्ती येईल असं काय करायचं. महिला मंडळ काय राहिले काय आणायचं, काय राहिले काय. तू आवाज ऐकू येतोय ना, वय तरी म्हणा. ऐकू येते काय म्हणलं मी, ऐकू येते काय येते ना. तुमच्यासाठी खास मला बोलवलंय, हे बरोबर आहे का चूक आहे. त्यामुळे बोलत राहायचं विठ्ठल विठ्ठल. तर असं आहे महाराज की बुद्धीत प्रकाशही पडतो तो त्याच्या सक्तीने पडतो. तुम्ही आम्ही असं म्हणणार हे आतापर्यंत सगळं मी ठरवलंय म्हणूनच आहे. सत्ता सत्ता मी ठरवला म्हणून काय आहे सत्ता नाही. येऊन बघा एक दिवस काय पडत नाही. असे किती आले किती गेले. संपले घराला परी तुझ्या नावाचा अजूनही त्याचं नाव राहणार आहे नंतर, आम्ही नाही राहणार. कारण बुद्धीत प्रकाश जरी पडायचा झाला तर भगवंताच्या सत्तेशिवाय पडत नाही महाराज. आणि म्हणून आज माऊलीने हा अभंग तुमच्या आमच्या चिंतनाकरता दिला असावा. का तर काल झाला माऊलींचा 750वा जन्मोत्सव अवतार, बरोबर. आणि त्याच पद्धतीनं कालची जी तिथी आहे ती तिथी म्हणजे दुग्ध शर्करा युग याप्रमाणे आहे की कालच्या तिथीला भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. आणि त्याच वेळा त्याच तिथीला माझ्या माऊलीने सुद्धा अवतार घेतला. आणि आज आपण सकाळी काय केला, गोपाळकाला केला किंवा आपण उपवास सोडला. म्हणजे आज काय गोपाळकाला आहे. टीव्हीवर बघून तरी कळलं असं त्याने हल्ली झाले असं. एका वारकऱ्यांना एकादशी माहिती हो, पण बाकीच्या नाही एकादशी. कुठं काय ती खरं सांगा. शाबास. कुठं काय ते ऐकू येत नाहीये तुम्हाला. त्याचा आवाज कमी करूया काय. बोला की काहीतरी बोला. स्टेटस बघितलं की काय त्या सोमवार आहे. शंभो शंकरा असं मंगळवार कुठला, अष्टमी कुठला सण आला, 5 फडीचा नाग दिसला कुठला सण आहे नागपंचमी. त्याशिवाय काही काही कळत. पण असो माझे वारकरी संप्रदायाने तुम्ही आणि आमचं थोर भाग्य. कालचा सोहळा आपण पूर्ण केला आणि आज काय आहे गोपाळकाला दहीहंडी सगळ्यांनी बघितलेले. सगळ्या बातम्याला एकच न्यूज आहे, पण त्याच्या मागे पार्श्वभूमी काय आहे हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे बघा सर्वांनी एकत्र यावं. का काला केला देवानी, का काला केला हे बघा. आता आपण जे हे बदल बघा काय विठ्ठल विठ्ठल. आता आपण जे काय चालू आहे ती कालेच्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे दहीहंडी कशासाठी माहिती का तुम्हाला. दहीहंडी एकत्रित सर्वांनी यावं आणि सर्वांनी आल्यानंतर एकत्रित त्या दोन्याचा आस्वाद घ्यावा. म्हणजेच काय आपल्या भाषेत सांगायचं झालं तर वारकऱ्यांनी एकत्र यावं, ज्ञानवंतांनी एकत्र यावं आणि जे काही ज्ञानरूपी लोणी आहे त्या सर्वांचा आपण काय करावा आस्वाद घ्यावा. म्हणूनच देवानं काला केला. कुठे केला. यमुनेच्या तीरावरती केला, कोकणात केला. आता तुमचं आमचं पण भाग्य थोर की आजच्या दिवशी आज आपण एकत्र आहे, होय का नाही. ऐकून होय मी म्हणत नाही. भाग्य आहे म्हणून इथं बसलोय, लक्षात आहे ना.
काही भेदभाव ठेवला नाही. आणि अशाच पद्धतीनं पुढे जाऊन हे जे भगवंताचं कार्य आहे ते आधी सर्व संत मायबापांनी पुढे नेलं बघायचं. आणि म्हणून आज जे ज्ञानोबराय आहेत या अभंगाद्वारे तुम्हाला आम्हाला सांगू इच्छितात की संसार बंधनात अडकलेल्या प्रत्येक संसारी प्रापंचिकाला मी सांगू इच्छितो सोपं साधन देतो. एकच किल्ली आहे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिनी हृदय मंदिरी स्मरा कारे. कारे काय अवघड आहे का? कारे स्मरा कारे म्हणजे थोडक्यात प्रश्नही विचारलेला आहे की मी सगळ्यात सोपं तुम्हाला असं एक साधन सांगतो, राम आणि कृष्ण हे दोन्ही साजिरे. अवघड आहे देवाचं नाव घ्यायला? होय म्हणा नाही म्हणा. सगळ्यात अवघड संसार आहे माहिती का तुम्हाला? सगळ्यात अवघड संसार आहे तरी मी करतोय आपण. आता ह्यो जो अवघड संसार आहे तो आधी सर्व संत मायबापांना एवढा अवघड वाटलं की म्हणजे सोडूनच देतो. जमत नाही विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी पैसले से. तरी ते आम्ही करतोय म्हणजे आम्ही जरा पॉवरफुलच दिसतोय का नाही? रोज तेच काम करतो, सकाळी उठायचं, आपलं आवरायचं. आमची लिस्टच वेगळी आहे, यात तर काही बदल नाही, पण तरीही सांगतो. मग शेतात जायचं, शेतातलं काम करायचं, परत यायचं, परत आलं की काय जे घरातलं काम सांगितले करायचं, संध्याकाळी जेवायचं, झोपायचं, परत उठायचं. आणि तुमचं आमचं सुद्धा काय चालू आहे? याच पद्धतीनं चालू आहे. आणि म्हणून हे जे काही रहाट नाटक चाललेलं आहे यातून थोडंसं सावध व्हा असं माझ्या ज्ञानोबरायांना म्हणायचंय. करा करू नये यातला भाग नाही, पण काय करा, संसार बंधन तोडावे. ही दोन्ही जी नावं आहेत भगवंताची सोपी आहे, साधी आहे. मग या हृदयातून ती काय घेऊ नये? पण प्रपंचाच्या बंधनामध्ये प्रपंच सोडा म्हणलेले नाही. आधी सांगतो प्रपंच सोडा म्हणलेले नाही. तर काय झालेले प्रपंचाच्या बंधनातून बाजूला व्हा, असं बांधून घेऊ नका. आता ज्ञानोबराय असं सांगतात की माझा स्वतःचा अनुभव, ज्ञान देव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती दया झाले. असं आता असं जर नामस्मरण तुमच्या आमच्याकडून घडवायचं असेल तर त्यासाठी हृदयामध्ये जिवाळा आवश्यक आहे. तो भक्तीचा जिवाळा आहे. असे किती कीर्तनकार आले आणि ऐकणारे तरी कोट्याने आले, पण कीर्तन जर जीवाला लागत नसेल तर उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यामुळे थोडक्यात तुम्हाला मला सावध केलेलं आहे. आता किती वेळा सावध केलं संत मायबापाने. माऊलींचा जन्म 1213व्या शतकात 1275 आपेगाव येथे, तेव्हापासून तेच काम चालू आहे. सांगताय पुन्हा पुन्हा जागवा जागवा बाबांनो. जे काही गोष्ट आपण करतोय आता सुखाची वाटते, पण उद्या जाऊन ती दुःख देणार आहे, तेव्हा थोडस जागवा जागवा. पण आमचं काही लक्ष नाही. आम्ही वाढदिवस साजरे करतो, पण वाढदिवसाच्या दिवशी आयुष्यातलं 1 वर्ष कमी झाले आमच्या लक्षात येत. पुन्हा पुन्हा आम्हाला काकड्या सांगितलं, बरोबर का नाही? आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे सांगणाऱ्यांचं फक्त जात नाहीये. जी किंवा जो जीव या पृथ्वी तलावरती जन्माला आला त्या प्रत्येकाचं सरत आहे. आता फुलपाखरू बिचाराचं कितीच दिवस आयुष्य, कुत्रा असेल तर त्याचं एक 20 वर्ष सरासरी आयुष्य, आणि माणसाचं सरासरी किती आयुष्य? 100 म्हणूच नका.
मला तरी फार कौतुक वाटतं. एखादी आजी जेव्हा अशी बारीक खारकीसारखी बारीक असते बघा, आणि अशा पावसात ना गुडघ्यावरती लुगडं आहे तिचं वर उंच असं, आणि तेवढ्यातनं ती वाकून आपलं माझ्या पुढ्यातनं चालत आले. मला वाटते हिच्यासारखं भाग्यवान आता कोण. काय म्हणायचं तुम्हाला? 50च्या पुढे गेली की जरा टुकटुक लागते, टुकटुक घड्याळ वाजायला चालू होते, टिक टिक 1 टिक टिक 2. आणि दुसऱ्याचं बघितलं की जरा भीतीच वाटते, नाही वाटत? नाही मला वाटते बाबा. आता वाटतं अजून साधना वाढवलं, अजून नामस्मरण, आता चुकते अजून काहीतरी तीर्थयात्रा करून घ्यावी. परवा असंच काहीच वाटलं मला. एक घटना घडली दुःखद आमच्या पाहुण्यांच्या मध्ये, आणि ते ऐकल्यानंतर मला दुसरं काही वाईट नाही वाटलं, फक्त एक वाटलं, अरे बापरे लवकर नेवासाला जाऊन येऊया, लवकर पैठणला जाऊन येऊया. नाहीतर इच्छा मनात राहिली ती पुढच्या जन्म आणि मग तिथून पुढे सुरुवात, असं नको. ह्या एवढ्या इच्छा म्हणजे सांगायचं म्हणजे सरासरी 100, पण त्याची पण काही गॅरंटी तुम्ही बोलत कसं काय नाही? तुमची हाय गॅरंटी नाही, बोलत हवा, तिची पण काही गॅरंटी नाही. असं क्षणाला पावलाला क्षण बकुर नाही बरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही नजरे मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा आहे. मग काय करायचं? राम राम स्मरा आधी. काय कौतुकानं बोलतात संत महात्मे. जेवढी भीती त्याला पुढं पर्याय, जेवढी भीती तेवढा पर्याय, जेवढी साधना तेवढा त्याचा फायदा. सगळं सांगतात. काय कौतुक. आई बाप उपकार करणार तेवढे संत माय बापाने उपकार केले. आई बाप काय उपकार करणार आहे? रे बाबा नोकरी कर, लग्न कर, 2 मुलं होऊ दे तुला, त्याच्या पुढे काय उपकार करणार आहे? आपणच करायचंय, आपण करा. कारण हे जेव्हा आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत आहेत, बरोबर आहे की नाही? अभंग आहे बघा, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भटभटी. कोणी बी असू दे, नाही सोडवणार नाही. म्हणून स्वतः जागा हो. एखाद्याला माळ घाल, किंवा संत महात्मे आम्हाला माळ घाला, चांगलं वागा, व्यसन करू नका हे सांगतात. का? कारण जोपर्यंत तुम्ही आम्ही स्वतः मनावरती काही घेत नाही, बरोबर आहे का नाही? समजा मी तंबाखू खातो, समजा म्हणले मी तंबाखू, किती वेळा सांगायचं खाऊ नको. मी जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत काय उपयोग? मग किती बी व्यसन मुक्तीची केंद्र असू देत, आणि किती बी सप्ते करा, आणि किती बी काय करा, म्हणजे जोपर्यंत स्वतः ठरवत नाही, महिला मंडळ स्वतः नाही ठरवणार यावर्षी शेतीच करायची नाही. शेती होईल काय? होईल शेती, पण धान्याची नाही, तणाची होईल. तणाची होईल, त्यात काय फायदा व्हायचा नाही. म्हणजे महत्वाची गोष्ट या परमार्थात तुम्हाला आम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावा लागेल. विठ्ठल एक उदाहरण सांगते तुम्हाला, एक उदाहरण. आता प्रयत्न याचा करावे लागेल. आमचा प्रयत्न असा आहे बघा, आम्ही जेवढा वेळ साधनेला देतो, साधनेला परमार्थाच्या, तेवढा तो म्हणजे प्रपंचातले घातकी असतो. म्हणजे 12 तास 24 तासापैकी 20 तास प्रपंच करत असेल तर 4 तास कुठंतरी देवळात येतो. तर येतो का 4 तास येतो? त्यातली मी 2 तास खरी सेवा होत नाही. मग ह्याला जरा नावं ठेव, त्याला जरा हे असंच काय केलं, त्यानं तसंच काय केलं, यात वेळ निघून जातो. काय जण देवळात बसून देवळात नसतात, देवळात असून काय जण थांबा बघतो मी, कीर्तनात असून कीर्तनात नसतात, हे की नाही? मला लय वाईट वाटते अशा व्यक्तींचं. देवालय म्हणजे म्हणतो बघा आपण, लक्ष्मी आल्या द्यायला आणि पदर नाही घ्यायला, देवालय द्यायला आणि पदर नाही घ्यायला, हिथं असं नाही. मग काय जण घरात ऐकत असतील चांगल्या पद्धती, बरं. म्हणजे एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात आली असेल की स्वतः जोपर्यंत मनावरती घेत नाही तोपर्यंत नाही, आणि इथं वेळ द्यावा लागेल. आमचा प्रयत्न घुशीसारखा आहे. कसा आहे आमचा प्रयत्न? घुशीसारखा आहे. ती उकरत असते. कुणी तिला सांगितलं नाही तू उकरत बस, पण तिला एक माहितीये माझ्या आईने हेच काम केले. काय काम केले? तिच्या आईला ती माहितीये, माझ्या आईनं, तिच्या आईनं, तुम्ही बघितले काय? पण एवढं पिलं होऊ दे, एवढं माशाला एवढंच पिलं झालं. मग त्यानं काय ट्रेनिंग
आणि धान्य ठेवायचं, हा भात आत ठेवायचं आणि बोला की मावशी, हा ते बाजू म्हणजे शिकवायला लागते. पण ह्या गोष्टीच्या नातीला शिकवायला लागत नाही, ती उकरत असते. मग मी तिला प्रश्न विचारला, काय उकरायचं काहीतरी कारण बिरण असेल का नाही, कारण उकरायचं काहीतरी असेल. ती म्हणली हा विचार मी आतापर्यंत केला. मग ते आमचं तुमचं मी तेच चालले राहणं ह्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, ह्याचा बात फोड, त्याचा बात फोड, ह्याच्यातली जरा वैरण, त्याच्यातली जरा वैरण, त्याच्या लग्नाचा त्यालाच नाव ठेव, है का नाही. गरीबाची पोरगी करून तिला त्रास कर, है का नाही. मग हे जे आमचं चाललंय काम कशाचं चाललंय, हा सगळा प्रयत्न आमचा इकडंच चाललेला आहे. त्यामुळे म्हणतात जरासं सावध. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक दिवस काय झालं, प्रयत्न आमचा कुठं चुकतो बघा. एक दिवस एक जावई आपल्या सासूवाडीला आले, एकटीच जावई. बघा महिला मंडळ खुश झाल्या, कशा खुश झाल्या का नाही. नाकाचा मोती ठेवी घाण राखी जावया, याचा अर्थ माहिती का तुम्हाला, सांगू का तुम्हाला. बघा एका बाईकडं नाकाचा मोती म्हणजे दुसरं मिनिंग घ्यायचं नाही काय. नाकाचा मोती म्हणजे नथ. त्यासनी वडून आणले बघा येताना, बरं नाही विचारायला. मध्ये कधी स्वर देत चला तात्या, डोळ्याचं ऑपरेशन झाले, कानाचं नाही, मध्ये स्वर देत चला. आता झालं असं की नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान, एक स्त्री असे शेवटचा नागिन शिल्लक आहे, नथ किंवा मग मोती म्हणजे मुगट काय म्हणतो तुम्ही याला, इकडं बोलायला काय म्हणता, मुगट आहे का नाही. किती ग्रॅमचा असतो, लय तोड्याचा असतो काय, 1 ग्रॅम कुठं जर लय झालाय की नाही. आता 1 ग्रॅम तेवढंच तिला दागिना होता, तेवढं तिला फोन आला, जावई बापू जेवायला येणार, पुरणपोळीचा बेत करावा. आता ते बी वारकरी असलं तर बरं, नाही तर काय बेत करायला पाहिजे, हा ते बोलायलाच नको. आता मग तिच्याकडे नव्हते पैसे, म्हणली काहीतरी मी काय पाहिजे. मग तिने घरात फिरून बघितलं, मी काय सारखं काय नाही. मग शेवटी विचार केला, एकच गोष्ट आहे माझ्याकडे, नाकाचा मोती. हा तिनं मुगट काढला आणि तो सोनाराला घाण ठेवत. तो सोनाराने म्हणतो एवढंच राहिले तुमच्याकडे, सगळं तर आणून मलाच विकलं जाईल नाही, मी मोठा झालो आणि हे बी घाण नाही मध्ये ठेवा. अहो हे बी जाईल, गेलं तर जाऊ दे, खरं जावयाला जेवायला वाढणार, सोडणार नाही, आहे का नाही. म्हणजे जरा जावई म्हणजे थोडीशी ती जिव्हाळ्याचा विषय आहे. सासरे बुवांना एवढं नाही तेवढं सासूबाईंना जरा जावयाचं, आहे का नाही. मुलापेक्षा सुद्धा खरंय काय खोटं सांगा, तेवढं कौतुक मुलाचं केलं तर चालते का नाही, खरं सांगा. हे बघा एक दिवस जावई येणार, तुम्ही एवढं कौतुक करणार, आहे का नाही. आणि मग ते जाता थँक्यू मामी एवढंच म्हणणार, काय म्हणणार. मग मामीला कौतुक, हा मला थँक्यू म्हणली. आतापर्यंत पोरगं कधी थँक्यू म्हणलं नाही, जावई काय म्हणले. मग ती वर्षभर वाट बघत असते का नाही. असं काही नाही, मला सोडून दे विषय. जावई बापू आले सासूवाडीला. झालं असंच पाऊस लागत होता. चंदगड मधलंच भागातलं एक गाव होतं आणि गावात यायला रस्ता होता तो बांधावरनं होता, चिखलात येत होते. येता जावयांना फारशी सवय चिखलाची नसल्यामुळे चिखलात पडली. मग पडल्यावर काय म्हणाले, हा भरले सगळे, चिखलानं भरून गेले, सगळं अंगात चिखल सगळं लागलं. आता लागल्यानंतर त्यांचं जे काही चाललेलं आहे, ती शेतातली थोडी जी शेतकरी काम करत होती ते सगळ्यांनी तिथं काय केलं बघितलं. आता त्या चिखलात पडले, पण चिखलात पडल्यावर पण झालं असं म्हणत की ज्या वावरात पडले ते भात होतं गुट्ट्याचं रान. कशाचं रान तुमच्याकडे नाही काय, गुठ्ठा म्हणजे काय, गाळ. हा गाळ म्हणजे फुटभर नाही, एक 2-4 फूट तरी तिथं चिखल असायलाच पाहिजे. आता तिला बाहेर येता येईना, काय होईना त्याला बाहेर, हळूहळू आत खचायला लागला. मग तिथल्या काही माणसाने सांगितलं, जावई बापू लयशी हालचाल करू नका, अजून आत जाणार तुम्ही, काय होणार. चिखलाचं तसंच असते, हो लय वळवळ केली आत जाते, पण हळूवारपणे एखाद्या गोष्टीचा आधार घेतला तर बाहेर येता येते चिखलातून, बरोबर. हलू नका म्हणले, जास्त हालचाल केली तर तुम्ही कुठे जाणार, आत जाणार. म्हणजे ठीक आहे बाबा, मला नाही अनुभव, मी शांत बसतो. तसे शांत पडून राहिले. जे अनुभवी शेतकरी त्यांच्यापेक्षा डबल वयाने तरी शेतात असा मार्ग काढत आले एकदम स्पायडरमॅन सारखं, आणि त्यांनी त्यांना त्यातनं बाहेर काढलं. म्हणजे हे काय उगीच जावं म्हणले सासूवाडीला.
म्हणले आता विचार केला जावई बापूंनी, एवढा घाण झालेला आहे, काहीतरी करावं. पुढे एक नदी विहीर होती. विहीर काय होती? विहीर. म्हणजे जसा आड असतो का जुना आपला, नवीन महिला आड माहितीये काय? आड, हा, पाणी खेचून काढायला लागायचं असं आड. आता तो म्हटलं जावं तिथं पाणी थोडं दिसते आणि थोडं स्वच्छ होऊन जावं, शेवटी जायचंय कुठं? मग तिथं जरा पॉश गावाकडे फिरताना फाटकी कपडे घालून फिरत जावं आहे का नाही. पण सासूवाडीला जाताना ते काही वेगळंच असते महाराज, ते वातावरणच वेगळं असते. आता त्यानं ठरवलं की थोडंसं स्वच्छ होऊन मग जावं. आणि मग तो तिथं त्या आडाच्या तिथं गेला आणि याला दिसल त्या गोष्टीत पडायची सवय, आणि तिथंही तो म्हणजे पडायला पाहिजे, गोष्ट पुढे चालणार. तिथंही तो पडला. आता पाण्यात पडल्यावर त्याच्या लक्षात आलं, मगाशी शेतकऱ्यांनी काय सांगितले? बोला, काय सांगितले? हालचाल जास्त करायची. हा हात हलवणं ना पाय हलवणं, एकदा खाली जाऊन वर आला, मग तीनदाच खाली वर जाऊन येते, शेवटी खाली जाते. हे खरं आहे? खरं हा? मग दोनदा प्रयत्न करावा काय? नाही 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 नाही, रिस्क घ्यायची नाही. एकदा खाली गेले, वर आले, म्हणजे हलणार नाही. पण साईला ज्या काही स्त्रिया होत्या बिचाऱ्या पाणी भरत होत्या, त्या म्हणाल्या मर्दासारखा मर्द, पुरुषासारखा पुरुष, आणि तुला पोहता येत नाही, जरा हालचाल कर. काय म्हणता? मग तो जावई त्या पाण्यातनं सांगायला लागला. तो सांगायला लागला, गाव म्हणला शान दिसत नाही, सासूवाडी शानी दिसत नाही. पावला पावलाला म्हणजे खोटं बोलता तुम्ही. मागं काय म्हणला? हालचाल करायची. पण ती कशात सांगितली? म्हणून मी इथं सुद्धा हालचाल करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हणले मी इथं पण हालचाल करणार नाही. बायकांच्या लक्षात आलं, याला कुठं काय करायचं हे कळलं. मंदिरात आलो, शांत बसावं. तुमचा अहंकार, तुमचा पुरुषार्थ, तुमचा इगो, तुमचं सोनं, तुम्हाला मी सांगतो, तिकडे देवाला डावायला यायचं नाही, ते घरी ठेवायचं. दुसऱ्यांच्या साड्या बघायला किंवा दुसऱ्यांना कमी लेखायला इथे यायचं नाही. कुठं काय करावं, कुठं काय बोलावं हे कळायला पाहिजे का नको? ह्या गोष्टी जोपर्यंत कळत नाही, याला म्हणतात व्यवहार ज्ञान. मग काही काही माणसं म्हणतात नाही शाळा शिकली तरी चालेल, पण व्यवहार ज्ञान असावं बाबा. काय असावं? व्यवहार ज्ञान. मग या पद्धतीनं झालं असं की जावई बापू म्हणते तुम्ही खोटं बोलता राव, इकडे तर म्हणता हालचाल करायची नाही, इकडे पण म्हणता हालचाल करायला पाहिजे. तेव्हा त्या महिलांनी सांगितलं, अरे आहो जावई बापू, चिखलात पडल्यावर हालचाल करायची नाही, शांत राहा, तुम्हाला कोणीतरी काढेल किंवा तुम्ही आत जाणार नाही, पण पाण्यात पडल्यावर मात्र तुम्हाला हालचाल करावीच लागेल. असा आहे आमचा प्रपंच, आमच्या तुमच्या प्रायश्चित्तानं घडत 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 चाललेलाच आहे. फारसा प्रयत्न करायची काही गरज नाही. पण परमार्थ मात्र असा आहे, इथं प्रयत्न महत्वाचा आहे. महिला मंडळ लक्ष आहे ना? इथं प्रयत्न महत्वाचा आहे. इथं जेवढं नामस्मरण करतात तेवढं तुमच्या अकाउंट वरती चाललेलं आहे. आणि इथं समजा तुम्ही चिंता करत बसला, काय महाराज इथं बसून जर मी नामस्मरण करायला लागलो तर घरातल्या माझ्या गोष्टी कशा चालतील? तुम्ही करून बघा. जनाबाई तरी अशा म्हणायच्या की मी नामस्मरण करतोय, माझं काम देव करतोय. बरोबर आहे का? असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी काही, किंवा एके ठिकाणी जनाबाई तरी असं म्हणतात, झाड लोट करी जनी Yeah.
करतो, मी नामस्मरणात आहे त्याच्या, तू नामस्मरणात आहे माझ्या, मी त्याचं काम करत असतो आणि तू माझं काम करत असतो. बघा, शांती ब्रह्म एकनाथ महाराज पूजेला बसायचे. लक्ष आहे पांडुरंगाकडं. कुणाकडे लक्ष आहे? देवाकडे लक्ष आहे. शांती ब्रह्म म्हणा म्हणा एकदा, पुण्य होऊ दे घेता सज्जनांची नावे, आहे की नाही? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आता ते जेव्हा पूजा करायचे, लक्ष कुठं असायचं? देवाकडं. पांडुरंगाला हे पुष्प, त्याला प्रेमानं गंध लावणे म्हणा, प्रेमानं पूजा करणे म्हणा, अगदी डोळे भरून मन भरून पूजा करणे. तुमच्या आमच्यासारखं नाही 5 मिनिटात पूजा कामावरून काहीतरी करायचं म्हणून, असं नाही. आता श्री संत एकनाथ महाराज पूजेत गुंग, पांडुरंगात गुंग आणि पांडुरंग त्यांच्यात गुंग. ज्याला फुल अर्पण करायचंय ते फुल आणून देते कोण? श्रीखंड. देवाला फुलं पाहिजेत, मग आपण आणायला पाहिजेत का नाही? पण झाले असं, इथं भक्त देवाचं काम करतो आणि देव भक्तांचं काम करतात, बरं का? मग यासाठी काम करावं लागतं महाराज. इथं हृदयात जिव्हाळा असावा लागतो. ज्ञानोबरांनी असं शेवटच्या चरणात सांगितलेलं, त्याशिवाय या गोष्टी घडत नाही. आणि हृदयात जिव्हाळा असेल तरच नामस्मरण ही तोंडात येईल. आणि म्हणून आज ज्ञानोबरांनी सांगितलं काय? राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. आता यात फरक करायचा नाही. आम्ही रूप पाहताच घेतो आणि आम्ही सुंदर ध्यानच घेतो. आम्ही हे असू देत, नेमानं चालावं, स्वरात चालावं, नेमात चालावं, ठेक्यात चालावं, पण वाद नसावा. का म्हणलं ज्ञानोबरांनी आज की दोन्ही साजिरे, रामही साजिरे आणि कृष्णही कसे आहे? साजिरे. म्हणजे पंथात भांडण करत बसायची काही गरज नाही महाराज. तो भेद करायचे. मुळात कसं माहिती का? परमार्थ या गोष्टीसाठी की भेद निघून जावा, बरोबर आहे की नाही? भेद सगळं निघून जावं, बरोबर आहे की नाही? बघा, अभंग आहे तुकोबरांचा, विष्णुमय जग वैष्णवांचा भेदा भेद भ्रम
मी मुद्दाम विषय घेते. हे बघा, हल्ली डिवोर्स किंवा जुन्या काळात डिवोर्स ही गोष्ट फार रेअर, म्हणजे सोडचिठ्ठी म्हणजे फार कमी प्रमाणात असायची. सोडचिठ्ठी गावात एखाद्याची सोडचिठ्ठी म्हणजे त्या बाईला महारोग झाल्यासारखं काहीतरी बघायची लोक. अगो बाई सोडचिठ्ठी, अगो बाई असं. किंवा एखाद्याची केस असेल कोर्टामध्ये, एखादा माणूस जर कोर्टात जात असेल, अरे बापरे ह्याच्यावरती केस घातली, एवढी मोठी गोष्ट घडली, असं कसं झालं. ह्या गोष्टी तेव्हा फार कमी होत्या आणि त्याच्यामध्ये तर नामराज्यात काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. आता डिस्टर्ब करू नको. विठ्ठल विठ्ठल. काहीच नव्हतं. पण हल्ली मात्र असं झालेलं आहे, फार कॅज्युअल आहे गोष्टी. असं सगळीकडे घडतं. भावाला भावावरती केस घातलेली आहे, डिवोर्स तरी काय, आता डिवोर्सची पार्टी पण चालू झालेली आहे. एका बाईनं माझं कार्यक्रम म्हणता का तुम्ही, काय म्हणता माझी सोडचिठ्ठी, एका बाईनं सोडचिठ्ठी झाली म्हणून पार्टी ठेवली होती. पार्टी जाग्या आहे ना तुम्ही. एका मावशीला एवढा प्रश्न पडलाय, काय चाललंय काय इथं. तर असू दे, आता तिनं पार्टी ठेवली होती आनंदात. काय झाली माझं. हा, आता ह्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या हल्ली का घडतात माहिती का तुम्हाला. एकच कारण आहे त्याला, अहंकार. मी का बारका हो, बरोबर आहे. पहिले पाटील म्हणजे फार मोठी व्यक्ती असायची गावात. सरपंच आणि पाटील म्हणजे हे ते म्हणतील तसं पंचायत ते म्हणले गावात राहायचं नाही तर ऐकायचीच लोक. आता म्हणून बघा बाहेर करतील पाटलांना सरपंच. आता लोक लहान व्हायला तयार नाही, कुणीही लहान व्हायला तयार. सगळे मानवी त्याच्यापेक्षा मोठे, तो त्याच्यापेक्षा मोठे, कुणीही लहान व्हायला तयार नाही. म्हणून या गोष्टी चाललेल्या आहेत. पण परमार्थात जे पाचवा वेद लिहितात ते म्हणतात मी लहानपण आहे. लहानपण देगा देवा मुंगी साधण्याचा. सेना महाराज म्हणतात मी लहान आहे, ज्ञानोबरांच्या पेक्षा मी लहान आहे. ती ज्ञानाचा सागर आहे. जनाबाई म्हणतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आता तेही म्हणतात मी लहान आहे. सगळे म्हणतात मी लहान आहे, मी लहान आहे. आणि ज्ञानोबराई म्हणतात मी लहान आहे म्हणे निवृत्ती दासू अवधार जिजू. म्हणजे मी ही निवृत्तीचा दास आहे, म्हणजे मोठं कोणच नाही. आणि त्यावेळेला त्या सर्व विभूतींनी कुणीच कुणाला मोठं स्वतःला मोठं मानलं नाही. म्हणून गुन्ह्या गोविंदाचा परमार्थ होता. आणि आता ती लोक मानायला तयार नाहीत, म्हणून परमार्थात थोडीशी भेसळ आहे. विठ्ठल विठ्ठल. असो, आज माऊलींनी सांगितलेलं थोडस गांभीर्याने एक गोष्ट लक्षात घ्या. रोजचं रहाट गाडगं चाललेलं आहे. उठायचं, जेवण करायची, जेवलेली भांडी घासायची, वाढली की परत फळीला लावायची आणि संध्याकाळचं जेवण करायचं. जेवण झाले की आणि भांडी घासायची आणि बोला उद्या उठलं की आणि तेच करायचं. आनंद नाही. हे काय आहे सगळं रोजचं चालल्याप्रमाणे. एखादा जेलमध्ये कैदी नसतो का, कैदी कैदी का ते बाकीचे म्हणतील तसं, त्याच्या बाकीचे जे काय ऑर्डर देतील तसं तसं तुमचं आमचं पण चाललेलं आहे. बरोबर आहे का नाही. हे करू का ते करू, रोज उठायच्या की तेच. तुम्हाला जर आनंद वाटत असेल ना आपल्या आपल्या संसारात, तर मग नाही असं कीर्तन फार कितीही कीर्तन करा ना, पण व्याना कुणी कीर्तन करा हे पण डोक्यात जाणार नाही. जेव्हा त्यातलं दुःख, त्याची दुःखाची जाणीव होते, जाणीव. काय म्हणाले बघा, जागे होऊन ऐका. संसारातल्या दुःखाची एकटे पडता का नाही, एक दिवस एकटे, तो दिवस आठवा. कुणी नव्हतं, कुणी एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन गेलेला असतो. मला माहिती, कुणी खासदार, आमदार, कुणी इंजिनियर, कुणी काही असू दे, कुणीही अधिकारी असू दे, एक दिवस असा आयुष्यात आलेला असतो. त्या दिवसाला असं वाटतं या क्षणाला कुणीही माझी मदत करत नाही, एकटा पडलो, एकटा. आठवते असतो एखादा दिवस, आतून रडायला येतं. मी एकटा या जगात, जग भरले माणसांनी आणि मी एकटा आहे. काळोख झालेले, रात्र झालेले, सगळे जेवून गाढ झोपलेले, तो एकटा रडत असतो. तो दिवस आठवा, तो दिवस कधीतरी रडलेलो असतो आणि त्या दिवशी मग वाटतं नाही मरावं आपण. काय वाटतं त्या दिवशी, काय वाटतं त्या दिवशी, मरावं का, काय नाही, कोण नाही. तो दिवस लक्षात ठेवून परमार्थ करा. काय म्हणायचं मला, असं नाही म्हणत मी की ज्यांनी
मनातला आनंद. आम्ही त्या दिवशी रडलो आणि सकाळी उठून जेव्हा परत सगळे बोलायला लागले मग जैसे ते, बरोबर आहे की नाही, परत तेच गोष्टी चालू झाल्या. क्षणिक आनंद आहे तिकडे आणि इकडे मात्र कसं आहे, कायम आहे, अविनाशी असा आनंद आहे. आणि म्हणून त्यानं बऱ्याने सांगितलं आज नामस्मरण करा, भेद ठेवायचा नाही. महिला म्हणतात काय अवघड आहे का आपल्याला नामस्मरण करायला, भाकरी करताना विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, जनाबाई शेती लावायचं झालं तरी काय म्हणायच्या, विठ्ठल विठ्ठल का म्हणायचं, कारण संसार दुःखाचा आधी सांगितलं त्याला दुःखाची मुळं आहेत, मुळं दुःखाचे. तर आता निंबुणीच्या झाडाला निंबून लागल्या दिसतात द्राक्षासारख्या पण नाही गोड लागायच्या, मुळंच काय आहेत, थोडे. मग याच पद्धतीनं हा जो असणारा प्रपंच तो असं सांगितलं 15व्या अध्यायामध्ये, असते बरोबर, हाही उलटच सांगितलं. आणि म्हणून आज आम्हाला तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आज नामस्मरण करत राहा. यात सुखाचा सोहळा आहे, कारण स्वतः देवाने सांगितलं ऐसे माझे नाम घोषे. देव स्वतः म्हणतात, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात ऐसे माझे नाम घोषे नाही करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. घेऊन बघा एकदा गजर करून बघा, बोला पुंडली गौरवारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म सुखानं दुमदुमीत भरले असं वाटलं का नाही. दुमदुमीत म्हणजे दुःखाला जागा नाही, कोपऱ्यात नाही दुःख राहिलं ना, कुठं दुःख राहिलं नाही. असं आपला प्रपंच सुद्धा आनंदाचा सुखाचा, जग सुद्धा सुखाचं होईल. पण रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण. आता पुन्हा एकदा तिथंच आलेले, जोपर्यंत तुम्ही भजन करत नाही तोपर्यंत आनंद मिळत नाही. मी किती भजन केलं तर तुम्हाला नाही आनंद मिळायचा, ती मला मिळणार. मग त्यामुळे आपुली आपण करा सोडवण, स्वतःच भजन करावं लागेल. करणार काय भजन सगळे, हा तरी म्हणा देवाना 2 हात चांगलं डोकं दिले कीर्तनात येऊन बसायसारखं आहे का नाही, 2 पाय दिले तिथपर्यंत चालत येण्यासारखं. सगळं संसारालाच वापरतो, पण आज एक दिवस काय करूया, भजनाला वापरूया, भजन करूया आपण. कोण किती टाळ्या वाजवते पलीकडचं हे बघत बसायचं, आपण टाळी वाजवायची, डोळे झाका, डोळे झाकल्यानंतर पांडुरंग परमात्मा समोर दिसले पाहिजे, दुसरं काहीही आठवलं नसलं पाहिजे. सर्वांनी सुंदर असं भजन करायचं. विठोबा जय
शिल्पकार. ह्या दगडाची मूर्ती घडवायची का हा दगड धुणं धुवायलाच ठेवायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं. मी काय म्हणाले बघा, कपडे धुवायला मी दगडच असते आहे का नाही, आणि त्याच्यावर कोरीव काम केलं तर त्याची काय होते, मूर्ती होती. मूर्ती थोडेसे घाव सहन करावे लागतात, तेवढा प्रयत्न साहजिक आहे, प्रयत्नाशिवाय काही मिळणार नाही. आणि म्हणून आपुले आपण करा सोडवणं म्हणजे फार काय अवघड नाही. गोड माऊलीने सांगितले आणि सोपं सांगितले. संसार बंधन, लक्ष द्या, बंधन अडकून पडू नका असं माऊलीनं म्हणायचंय. म्हणजे दुसऱ्याच्या घरात हात तोडायचं म्हणजे माझ्यात पाहिजेच याला म्हणायचं बंधन, आणि तिच्या घरात हात तोडायचं. आणि एखादी स्त्री अशी विचार करत असेल बाबा आपलं हंतरून तेवढंच आहे 2 तोड्याचं, ठीक आहे, याला म्हणायचं संसार सुखाचा केला आणि संसारावर विजय प्राप्त करून घेतला. याच्या अधीन न होता याच्यावरती राज्य करायचं, याच्यावरती राज्य करून इकडं परमार्थ करायचं, हे साधलं पाहिजे. हे बघा, करायचं सगळं खुश राहावं म्हणून,
माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहिती? हे आता तुकोबारायांनी सांगितले, माकड पकडा येईल काय? झाडावर चढून बसायला पाहिजे. ते मी गावलं तर गावलं. माकडाला पकडायचं असेल तर काय करावं? एक अशी घागर घ्यायची. घागर माहिती आहे? इकडे काय म्हणतात? दात मग अशी वेगळं असू दे, घागर म्हणतात. अशी घागर घ्यायची जिथं तोंड लहान आहे आणि या घागरीमध्ये आधीच काही टाकून ठेवायचं नाही. झाडावर आधी माकडं हे काय बघायचं. बघणार नव्हतं हो होय म्हणतात. कशाला माकडं धरायचे? सांगतो तुम्हाला प्रोसेस. झाडावरती माकड आहे का बघायचं. त्याचं लक्ष चौफेर असतेच. कोण करते काय उगाचच. त्याला कोणी नोकरीचं ते पगार बी देत नाही. कोण काय तरी बी बघणार. कोण कसं चाललंय. त्याने चष्मा आज का घातला. ह्यानी कुठल्या रंगाची साडी नेसली. माकड म्हणते मी. हे ना आज काय खाल्लं. त्यानं लग्न किती मोठ्याने केलं. माझं त्याच्यापेक्षा कसं मोठ्याने झालं. माकड म्हणतोय मी. मरकटाचा व्यवसाय हा सगळा. आणि ते तुम्ही आम्ही जिवंत माणसाने करावं ह्याच्यासाठी लाजवानी गोष्ट नाही. तरी ही माकडाला बघायचं आणि फुटाने घेऊन यायची. फुटाने आणि त्याला बघून असं दाखवायची घागरीत टाकायची. आधी टाकून थोडंसं ते बघायला येत नाही पण दाखवायची घागरीत टाकायची. आणि मग जरा आज जाऊन कुठेतरी बसायचं. ते थोड्या वेळाने एका खालच्या फांदीत त्याच्या खालच्या फांदीत त्याच्या असं हळूहळू येते. टुन्न दिशी उडी मारून त्या घागरीवरती बसत हात आत घालत आणि त्याला एक सवय आहे. जास्तीत जास्त मुठीत किती येते त्याला बघायचं असतं. मग ते जरा फुटाने जास्त आणायचे बघ. 50 रुपयाचे 5 रुपयाचे फुटाने व्हायचं नाही काय. मग जास्त फुटाने टाकायचे. मग ती अशी मुठी भरून घेणार आणि तिची मुठी भरली की घागर कसली आहे. तोंड कसं आहे त्याचं घागरीचं लहान आहे. मग तिची मुठी बाहेर येत नाही. मग तासभर प्रयत्न करते उड्या मारून उड्या मारून उड्या मारून. तुकोबारायांनी पण सांगितले आभारणामध्ये बरं का. तासभर प्रयत्न करणार पण ती काही मुठी सोडत नाही. वरचं कोणतरी आजापण त्याचा जो बसलेला असते झाडावर सांगते सोड सोड. जिने आतापर्यंत सोडलं नाही ती गावलीत. आतापर्यंत ज्याने ही मुठी सोडली नाही, ही आशा सोडली नाही, ती काळाच्या हातात सापडली. सोड सोड बाबा. ते ग बस म्हाताऱ्या ग. माहितीये मला काय करायचं. मी बघ नंतर हात नाही काढत महाराज. मग शेवटी ज्यानं ती फुटाने टाकली तो येतो त्या वानराला माकडाला पकडायचा प्रयत्न करतो. तुला पकडतो. एकच प्रोसेस अशी होती त्याच्यात. स्वतःचा जीव गमावण्यापेक्षा मुठीत सोडली असती बरं झालं असतं. पण ते सोडायचं नाही. मग ते सोडा असं माऊली म्हणतात. जीव घालवायचा का उगाचच. जीव तर जाणारच पण उगाचच कशाला घालवा. फुकटच जनावरांच्या सारखं. बघा गाढव मगाशी विषय झाला. मला लई हसायला काय आलं. ह्या गाढवाची मान कशी दुखत नसेल. मान मला असलंच काहीतरी प्रश्न पडतात. त्याला कधी वरमान असं बघितले सगळ्याला. ताट मानेनं गाढव निघून गेलं माझ्या पुढ्यात असं बघितले सगळं. गाढव खाली मान घालणार. काय काम नसेल तर मान खालीच घालणार. ते झोपले हुबा गेलाय समजा. त्याला झोप आले कंटाळा आला तरी बी मान खाली. त्याची मान कशी दुखत नाही. मग लक्षात आलं ते गाढव आहे. माझ्या लक्षात नाही ते काय आहे. गाढव आहे. मग अशा पद्धतीने ते बंधनात अडकून राहते. मालक येतो त्याला उगाच काढण्यासारखं करतो. दारात उभा करतो. कोणी बांधत नाही तरी दारात उभा असते रात्रभर. ते गाढव आहे. मग आम्हाला गाढव व्हायचं. इकडं आरती झोपल्यात. आता त्यांची उत्तर शेजारच्या द्या. झोपल्यात म्हणजे जागे ती पण काय चालली काही कळलं. तेव्हा तर येऊन कीर्तनात बसले की असं होतं. म्हणून परमार्थ असा करावा. असा इथून सुरुवात करावी इथून सुरुवात करावी. मग ती कळत राहते. मग अशा पद्धतीने ह्या बंधनात काही तुम्ही अडकू नका. संसार बंधन करा. संसार अडकू नका. अडकलात की दुःख आहे. माये तिथं दुःख आहे. अडकू नका. मग काय करा. संसार बंधन तोडावे की. आता जे रामकृष्ण नाम जे सांगितलेलं आहे ते जिव्हाळ्यात यायचं असेल तर ज्ञानोबरायांनी शेवटचं चरण सांगितलं. काय ज्ञानदेव मोड. हा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा. काय सांगितले. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा. पण हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती दया. जिव्हाळा कुठं पाहिजे. हृदयात पाहिजे. अखंड पाहिजे. पण महाराज अखंड सुखात दुःखात अखंड. एकच उदाहरण सांगतो. विठ्ठल विठ्ठल. जिव्हाळ्यात असेल देव. देव मनात असेल. सगळ्या कामात तुम्हाला आठवण. वाईट केला तर देव आठवण. चांगलं केलं तर देव आठवण. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हे बघा कुंभार जातीमध्ये श्री संत कुंभार जाती
वसाहतीमध्ये राका कुंभार म्हणून संत होऊन गेले. नाव काय आहे त्यांचं? राका. पत्नीचं नाव आहे बंका आणि मुलीचं नाव आहे पंका. काय? पंका. राका, बंका, पंका अशी तिघ जण आहेत. बघा तुम्ही म्हणशील असं काय नाव? तसंच आहे ते. हे असले प्रश्न पाडून घेण्यापेक्षा पुढे काय झालं ते बघायचं. राका, बंका आणि पंका तिघांचं एक काम आहे, अखंड नामस्मरण करायचं भगवंताचं. अखंड काम करताना काम काय करायचंय? गाडगे तयार करायचं. पहिल्यांदा चिखल माती आणायचे, ती नीट करायचे, नीट केल्यानंतर तिला पाणी घालवायचंय, मग तिला तुडवायचे, तिला तयार करायचे. तयार केल्यानंतर तिची सुंदर असे माठ बनवायचे. पण हे सगळं करताना एकच राम कृष्ण नामी हे नामस्मरण फक्त करत करत ह्या गोष्टी करायच्या. पण जिव्हाळ्यात नामस्मरण असल्यामुळे काय काय घडू शकते याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता हे त्यांचं चालू होतं. एक दिवस झाला असं, पंढरपुरामध्येच राहत होते. एक दिवस झाला असं की सगळी जी गाडगे आहेत ती आधी त्यांनी बनवून ठेवली. कोण आहे? राका, बंका आणि पंका. गाडगे सगळे बनवून ठेवली. आता गाडगं बनवल्या वापरून चालेल काय? नाही, ते कच्चं असते. त्याला पक्क करायचं असेल तर महिला मंडळ काय करायचं त्याला? कोण? कुंभार नाही. कुंभार कोण आहे का नाही? असू दे मी सांगतो. पक्क करायचं असेल तर त्याला भाजावं लागतं. ते आव्यात भाजावं लागतं. 1 दिवस नाही 3 दिवस आवा चालतो. किती दिवस? 3 दिवस. आता झालं असं की ही गाडगी तयार करून ठेवली. उद्यापासून आवा लावायचा म्हणून ही तिघ जण आधी भगवंताचं नामस्मरण करत करत चिंतन करत करत जेवलेले तिघ जण झोपी गेले. आणि झोपल्यानंतर मात्र त्या रात्री घटना अशी घडली की एक मांजरीण व्याली होती आणि तिनं आपली पिली आणून त्यातल्या एका गाडग्यामध्ये ठेवली, कच्च्या गाडग्यामध्ये. आता तिला सवय महाराज, आज गाडग्यात ठेवली, उद्या कुठेतरी कशात ठेवली, काय तिला सवय. तिनं त्याच्यामध्ये ठेवली. आता झालं मात्र असं की ती नेमकी ठेवायला आणि राका कुंभार यांची जी पत्नी आहे बंका, तिनं ती गोष्ट पाहिली महाराज. पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं हा बाबा पिली याच्यामध्ये, असू दे आज सुखरूप राहतील, उद्या आपण त्यांना सोडवू. आणि मग उद्याचा दिवस उजाडला. भगवंताच्या नामस्मरणानं दिवस चालू झाला महाराज. आरंभे आदरे आवडे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्णता. दिवस चालू झाला आणि झाल्यानंतर झाला असं, या दोघी गेल्या पाणी आणायला. कोण? बंका आणि पंका. आणि राका कुंभार यांनी मात्र काय केलं की ही सगळी जी गाडगी आहे यांचा आवा लावून याच्यात टाकू, म्हणजे 3 दिवसांनी ही म्हणजे पक्की होतील, ही विकायला तयार होतील. म्हणून यांनी नापर गुंग इतके आहेत महाराज की अगदी उद्यापासून गुंग आहेत. आणि इतके गुंग असल्यामुळं ती सगळी जी गाडगी आहे ती न बघता लक्ष नाही महाराज. आता काय सांगायचं, सगळं लक्ष हरी बोला घेता, हरी बोला देता, उठता पैसता, अशी त्यांची अवस्था. आणि न पाहता सगळी गाडगी तिने आव्यात टाकली आणि आवा पेटवून दिला. काय झालं? आवा पेटवून दिला. दिल्यानंतर ती साईला झाले. भगवंताचं नामस्मरण चालू आहे महाराज. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी. आणि थोड्या वेळाने मात्र झालं असं की ती मांजरीण जी आहे पिलांची आई, ती तिथून मात्र नंतर थोड्या वेळाने आली आणि म्याव म्याव करत ओरडत तिथे फेऱ्या घालायला लागली. पण राका महाराजांच्या काही लक्षात आलं नाही. आणि अजून थोड्या वेळाने बंका आणि पंका दोघी मायली की पाणी घेऊन आल्या. आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं मांजरी तिथं अशी फेऱ्या घालत आहे. तेव्हा बंकाच्या म्हणजे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं की रात्री ह्याच मांजरीने आपली पिल्ली गाडग्यात. पण तिला असं वाटलं की आमच्या मालकानं जागृत अवस्थेत ही मडकी आत टाकली असावी. आणि तिनं पळत जाऊन आपल्या मालकांना विचारलं, का हो सगळी गाडगी आत टाकली? तर म्हणले हो सगळी गाडगी. बघून टाकलीत का? ते म्हणले बघून म्हणजे काय? अहो तुमच्या लक्षात नाही आलं का? एक मांजरी नाही इथं फेऱ्या घालते, ती मोठ्यानं ओरडते, आकांत करते, तिची पिलं होती तिच्यात. मग भानावरती आले. आम्ही कसं आरती ज्ञानराजा म्हणलो की भानाव येतोय का नाही? म्हणजे कीर्तन विठ्ठल, हा म्हणजे कीर्तन, मग आम्ही भानावर येतो. म्हणजे आमचं परमार्थ थांबला, संसार चालला की भानाव, आणि संसारात परमार्थ आलो की झोप येत. काय वेगळंच आहे आपलं हे वृत्ती लोकीचे असू दे. पण झालं असं भानावरती आले म्हणजे पांडुरंगा घोर अपराध झाला माझ्याकडनं, धावणे पडता जड भारी, दासिया बाबा हरी. आता ये धावून काहीतरी तुला करावं लागेल. आता झालं असं की तो आवा पेटला, संपूर्ण आवा पेटल्यामुळे झालं मात्र असं
गाडगं नेमकं कोणतं हे बाहेर काही त्यांना काढता येईना. पूर्ण दिवस राखा महाराज त्या आव्याच्या शेजारी बसलेले आहेत. अन्नाचा कण नाही, पाण्याचा कण नाही, पांडुरंगाचा धावा करतात. तेव्हा पाप घडलं माझ्या हातून, करायला गेलो संसार, चांगलं कर्म करायला गेलो आणि माझ्याकडनं काय झालं, पाप झालं. पहिला दिवस गेला. पांडुरंग धावून, ये शपथ नाही तुला, तू नाही आलास तर इथं संसार सोडीन. असं कोण म्हणते? राका महाराज. आम्ही म्हणते तेव्हा ये नाही तर तुला सोडीन, ये नाही तर वारीला येणार नाही, तू ये माझ्यासाठी धावून, नाही तुला सोडेल. राका महाराज म्हणतात तेव्हा ये नाही तर संसार सोडीन. बघ शपथ घेतो मी आता, ये नाही तर संसार सोडेल. दुसरा दिवस गेला आणि तिसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवसानंतर आवाज शांत झाला. 3 दिवसानंतर आवाज थंड झाला आणि थंड झाल्यानंतर याच उदास अवस्थेत वाईट वाटत आहे मनातून, माझ्याकडून पाप घडलं, चुकून घडलं, तरीही म्हणतात पाप घडलं. तर पाहतात काय, सगळं भाजले, सर्वस्व भाजले, भाजून या गेले. सगळं भाजलं, कोळशे टाकलेले त्याच्यात भाजले, त्याच्यात काय गवत होतं ते बी भाजलंय, मडकी टाकलेले ते पण भाजले, लाकडं होती कडक ती पण भाजलेले, सगळं भाजलेले आहे. पण एका मडक्याला आगीचा एक आच सुद्धा तिची लागली नाही. आणि त्या मडक्या जेव्हा राका महाराजांनी असं वाकून पाहिलं तेव्हा पांडुरंगानं जो काही त्यांना प्रसाद आशीर्वाद दिलेला तो त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांची प्रसन्नता सगळ्यांनी पाहिलं. पाहतात तर काय, 3 दिवस हवा पेटत आहे, सगळी मडकी भाजलेली आहे, एक मडक्याला मात्र आगीचा एक कण सुद्धा लागला नाही. आणि 3 दिवसानंतर सुद्धा एका मडक्यात तिन्ही पिलं. रामकृष्ण नामे हे दोन्हीही नामस्मरण आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे. ज्ञानेश्वरा माऊली मृदंगाचार्य पेपर आहे तरी पण आलेले आहे, बरोबर आहे ना? पेपर आहे, मृदंगाचार्यांचा अभ्यास आहे. सिंगल ज्ञानदेवा ध्यानी राम
अर्जंट बोलवले त्यांना मगाशी पेपर आहे तरी सुद्धा दादा आले. झाली सेवा या दोघा भावांच्या चरणी झाली सेवा अर्पण. आणि आजच्या सेवेची पेटी मास्तर नाही म्हणत होते, ओढून आणलेत आम्ही. ऑपरेशन झाली सेवा यांच्या चरणी विनेगरी बाबा असतील. या कार्यक्रमासाठी राबणारे सर्व हात एवढी काम म्हणते. सुंदर असा स्वयंपाक ज्यांनी मगाशी बनवला. कोण आहेत आचार्य? कुठे आहेत की इथं नसणार, तर ते बाकीचं नियोजन त्यांना असतं. झाली सेवा त्यांच्याही चरणी. एवढंच काय, ते सगळं झाल्यानंतर कोरलेली भांडी बी घासायचं काम असते. कीर्तन ऐकलं म्हणजे नुसतं नसतंय, काय असते म्हणजे उद्यापासून ऐकायला यायचं नाही असं नाही. पण प्रत्येकाला ही गोष्ट वाटून दिलेली आहे आणि प्रत्येक जण आपलं काम निभावतो आहे. म्हणूनच सप्ताह चालू आहे. त्यांच्याही चरणी झाली सेवा. आणि याच पद्धतीने हा अजून एक महत्वाचं, गेली 2-3 महिने 8-8 दिवसाला जे फोन करतात ते शिवाजी तात्या गावडे महाराज. तारीख लक्षात आहे महाराज, कुठल्या तारखा लक्षात नाही पण ही लक्षात आहे. हा आता झाली सेवा यांच्याही चरणी अर्पण. आमचे गुरुवर्य लाड महाराज झाली सेवा त्यांच्या चरणी अर्पण. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचे शब्द आले असते माझी मला परत करा. की बहुणा तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथ माझे जेवले पाणी कपन, सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटची, करविली तैसी केली कटकट, वाकुडी का मेंढ देव जाणे, आपुडिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुखी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. झाली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय.